अमरावती शहरात प्लास्टिक मुक्ती मोहीम सुरू करण्यात आली असून त्या अंतर्गत गुरुवारी ट्रान्सपोर्ट गल्ली इतवारा बाजार येथे एक ट्रक प्लास्टिक वासियांकडून जप्त करण्यात आला। यावेळी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या निर्देशावरून महानगरपालिकेच्या स्वच्छता विभाग व अतिक्रमण विभागातील पथकाने ही कारवाई केली। दरम्यान प्लास्टिक मुक्त मोहीम सुरूच राहणार असून दररोज तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। शहरात प्लास्टिक बंदी असूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो। प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत नागरिकांची जनजागृती करून नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले जाते। मात्र तरी देखील प्लास्टिक मुक्ती होताना दिसून येत नाही। त्यामुळे महानगरपालिकेअंतर्गत शहरातील व्यावसायिकांकडे तपासणी करून महानगरपालिकेच्या पथकाने प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या। यात गुरुवारी ग्लास, पत्रावळी तसेच प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले। या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक बंदीसाठी महानगरपालिका पथक देखील प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवणार आहे। त्यामुळे व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी मोहिमेत सहभागी होऊन प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले। या मोहिमेत उपायुक्त श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, योगेश कोल्हे, स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ्य निरीक्षक विकी जेधे, AK गोहर, DN कलोसे, AM सय्यद, PG जोशी, आवेश शेख, नीरज तिवारी, शुभम राऊतकर उपस्थित होते। दरम्यान प्लास्टिक बंदी मोहिमेत सर्वच व्यावसायिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे व शहर प्लास्टिक मुक्त करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।